नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण मेथीपासून 4 रेसिपी बनवणार आहोत. या सर्व रेसिपीज खूप सिंपल आणि झटपट बनणाऱ्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपींना सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण मेथीची सिंपल आणि सोपी रेसिपी करूयात. तुम्ही इथे पाहू शकता, मी मेथी छानपैकी अशी चिरून घेतलेली आहे, तसेच धुवूनही घेतलेली आहे. तर आता आपण या मेथीची भाजी करायला घेऊयात. तर भाजीसाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा आपण चिरून घेऊयात. तर भाजीसाठी आपल्याला मुगाची थोडीशी डाळ लागणार आहे. 1 चमचा मी डाळ घेतलेली आहे. आता आपण ही पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तुम्ही ते पाहू शकता, आता मी डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. गॅस ऑन करून आता कढईमध्ये आपण तेल घेऊयात. तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालूया. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते घालूयात. आणि आता हिरव्या मिरच्या ज्या चिरून घेतल्या होत्या त्या घालूयात. आता थोडीशी हळद घालूयात. आता मेथी घालूयात आपण. मेथी घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. आता आपण जी मुगाची डाळ धुवून घेतली होती ती घालूयात आणि मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2-3 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मेथीला आता पाणी सुटलेलं आहे. आता आपण वरून थोडंसं पाणी शिंपडूयात आणि ही मेथी चांगली शिजवून घेऊयात. कमीत कमी 5 ते 10 मिनिट ही मेथी आपण शिजवून घेऊयात. हे जे घातलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण मेथी शिजवून घेणार आहोत आणि अधूनमधून अशा प्रकारे आपण मेथी हलवून घेणार आहोत. म्हणजेच सर्व मेथी व्यवस्थित शिजली जाईल. आणखीन 2 मिनिट मेथी शिजल्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं 1 चमचा कूट घालत आहे. कूट घातल्याने मेथीला खूप चांगली चव येते. तर आता हे कूट मेथीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता पाणी आटवून ही मेथी शिजवून घेऊयात. त्यासाठी आता वरून अशा प्रकारे झाकण घालायचं आहे आणि 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर मेथीमधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मेथी चांगली शिजलेली आहे आणि अशी ही मेथीची आपली भाजी तयार आहे. खूप साधी, सिंपल आणि झटपट बनणारी ही मेथी तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण मेथीपासून बनणारी एक दुसरी भन्नाट रेसिपी पाहूयात. मित्रांनो, आज आपण एकदम नवीन आणि युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. आपण आज मुठभर मेथी आणि बटाट्यापासून एकदम छान पुलाव बनवलेला आहे. ही पुलावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपल्याला बासमती राईस लागणार आहे. मी इथे 1.5 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही राईस घेतला तरी चालेल. सर्वात आधी आपण हा राईस 2-3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत. म्हणजे तांदळाला लागलेले धूळ आणि पॉलिश केलेली पावडर सर्व निघून जाते. आता तांदूळ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अर्धा तास हे तांदूळ भिजवणार आहोत. तोपर्यंत आपण इतर तयारी करूयात. तर इथे मी मुठभर मेथी धुवून घेतलेली आहे. तर आता ही मेथी आपल्याला चिरायची आहे. आपल्याला शक्य होईल तितकी बारीक अशी चिरायची आहे. मी इथे दाखवल्याप्रमाणे मी थोडीशी मेथी इथे घेतलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे एकत्र करून आपण ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मेथी आता चिरून झालेली आहे. इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. हे बटाटे चिरून आपल्याला मध्यम आकाराचे काप तयार करायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याच्या सालीसकट मी हे काप केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या बटाट्यांची साल काढूनही घेऊ शकता.
तर इथे आता सर्व बटाटे चिरून झालेले आहेत. हे बटाटे एकदा धुवून आपण पाण्यामध्ये असे बुडवून ठेवणार आहोत. आता आपण तांदूळ शिजवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे स्टीलचं भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये आवश्यक पाणी घालायचं आहे. इथे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चक्री फूल, 4 काळी मिरी, 4 लवंग, 2 दालचिनी आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सर्व आता पाण्यामध्ये घालूयात आणि गॅस ऑन करूयात. सोबतच थोडंसं मीठ घालूयात. एकदा पाणी गरम झाल्यानंतर आपण भिजवलेले तांदूळ घालूयात. याच्यावरती आता मी दुसरी चाळण ठेवलेली आहे. त्यामध्ये आता चिरलेले बटाटे घालूयात. म्हणजे तांदळाबरोबर हे बटाटे सुद्धा वाफवले जातील आणि एकत्र आपले तांदूळ आणि बटाटे वाफवून होतील. आता 12 ते 15 मिनिटांनंतर आपण तांदूळ चेक करूयात. तुम्ही ते पाहू शकता तांदूळ एकदम चांगले शिजलेले आहेत. आता आपण हे तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि बटाटे चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता बटाटे सुद्धा चांगले शिजलेले आहेत. तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय कराल, जर तुमचे बटाटे असे शिजले नाहीत तर अजून 5 मिनिट हे बटाटे तुम्ही वाफवू शकता. आता पुलाव बनवण्यासाठी जी पूर्वतयारी आपली झालेली आहे. पुलाव बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट तेलामध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घालत आहे. आता या हिरव्या मिरच्या आलं लसणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि नंतर इथे चवीपुरतं मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर हे मीठ पुन्हा मिक्स करून घेऊयात. आता आपण काही मसाले घालूयात. त्यामध्ये इथे मी थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे. नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालूयात. इथे मी चिमूटभर कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले अर्धा मिनिट परतून घेऊयात. आता आपले मसाले परतून झालेले आहेत आणि आता आपण चिरून घेतलेली मेथी घालूयात. आता ही मेथी मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे. गॅस मोठा ठेवून ही मेथी 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे. जर आपण गॅस बारीक ठेवला तर या मेथीला पाणी सुटेल आणि मेथी शिजायला वेळ लागेल. म्हणून मोठ्या गॅसवरती ही मेथी 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मेथी आता शिजलेली आहे आणि सॉफ्टही झालेली आहे. आता आपण यामध्ये बटाट्याचे तुकडे घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. फक्त 1 ते 2 मिनिट मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मेथी आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी शिजवून घेतलेला बासमती राईस घालूयात आणि बटाटा आणि मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कमीत कमी 3 ते 4 मिनिट हा राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी चव चाखून पहा. तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला घालू शकता. मिक्स करून झाल्यानंतर आपला मेथी राईस तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण मेथीपासून बनणारी एकदम क्रीमी आणि चविष्ट रेसिपी पाहूयात. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो मेथी आणि मटर पासून बनणारी एकदम क्रीमी आणि चविष्ट अशी मेथी मटर मलाई रेसिपी. सर्वात आधी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण काही खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 तमालपत्र, दालचिनी, 1 चक्री फूल, 2 वेलची आणि 2 लवंग घेतलेली आहेत. आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 कांदे चिरून घालायचे आहेत. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 चमचा खिसून घेतलेलं आलं घालायचं आहे. आता 10 ते 12 काजू आणि थोड्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून आता हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडा सोनेरी कलर येईपर्यंत परतायचं आहे. 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे. ते आता थंड करायला ठेवून देऊयात. दुसऱ्या गॅसवरती आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी वाटाणे घालून 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. थोड्या वेळापूर्वी परतून घेतलेलं मिश्रण आता थंड झालेलं आहे. ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून चांगली पेस्ट तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे
स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला यूज केलेल्या कढईमध्येच 1 चमचा बटर घालायचा आहे. बटर वितळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी ताजी मेथी घालायची आहे. आता मेथी 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेल्या वाटाणे यामध्ये घालायचे आहेत. आता मेथी आणि वाटाणे 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली पेस्ट आपण इथे घालणार आहोत. मिक्सरमध्ये उरलेली पेस्ट पाणी घालून अशी काढून घ्यायची आहे. ही पेस्ट आता चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आता हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. आता 1 मिनिट असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम घालणार आहोत. क्रीम घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. क्रीम मिक्स करून झाल्यानंतर इथे तुमची मेथी मटर मलाई तयार आहे. आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बाउलमध्ये काढल्यानंतर गार्निशिंगसाठी तुम्ही वरून थोडीशी मलाई टाकू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण मेथीपासून बनणारी चौथी रेसिपी पाहूयात. मित्रांनो, आज मेथीचे पराठे बनवत आहे. मेथीचे पराठे बऱ्याच जणांना आवडतात. आपण हे मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकतो. ही खूप सिंपल आणि झटपट होणारी तसेच चविष्ट अशी रेसिपी आहे. मित्रांनो, नेहमीची चपाती भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर हे मेथीचे पराठे नक्की ट्राय करा. सर्वांनाच आवडतील. चला तर मग मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात आधी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूयात. सोबतच अर्धा इंचाचं आल्याचा तुकडा चिरून घालूयात. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मधोमध चिरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेऊयात. हे बघा, मी इथे मूठभर मेथी घेतलेली आहे. आता ही मेथी धुवून घेतलेली आहे. आता आपण ही बारीक चिरून घेऊयात. अशा प्रकारे तुम्ही एकत्र असे धरून बारीक चिरून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे आपली मेथी आता चिरून झालेली आहे. आता इथे थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे, ती सुद्धा आपण बारीक चिरून घेऊयात. आता ही कोथिंबीरीची देठं सुद्धा आपण घेऊयात, त्याची चव खूप चांगली असते. आता कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता मी इथे मेथीसाठी लागणारं पीठ भिजवण्यासाठी मोठं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात. आता 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन घालूयात. आता या पिठामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती आपण घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात. ही लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, ती घालूयात. हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर. या जागी तुम्ही अख्खे जिरे सुद्धा घालू शकता. आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा. तो असा पाव चमचा मी हातावरती घेतलेला आहे आणि असं चुरून आपण घालणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण यामध्ये तेलाचं मोहन घालूयात. हे 2 ते 3 चमचे तेल आहे, गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल घातल्यानंतर थोडंसं मिक्स करूयात.
आता आपण बारीक चिरून घेतलेलं मेथी आणि कोथिंबिरीचं मिश्रण घालूया. आता सर्वात आधी आपण हे मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतरच पाणी घालणार आहोत. नंतर पाणी का घालायचं, कारण या मेथीमध्ये थोडासा ओलावा असतो, तो पिठामध्ये मिक्स होतो आणि नंतर आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज लागतो की किती पाणी आपण घातलं पाहिजे. आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात. हे पहा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आता आपण वरून थोडंसं तेल लावूयात आणि 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून देऊयात. थोडंसं तेल भांड्याला आणि वरून कणकेला सुद्धा लावायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटांनी आपण याचे पराठे बनवायला घेऊयात. हे बघा, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण या गोळ्याचे छोटे गोळे करून घेऊयात. सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा. हे बघा, अशा आकाराचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता पराठे करताना आधीच या पिठाचे गोळे बनवून ठेवायचे नाहीत, कारण ते लवकर सुकून जातात आणि नंतर पराठे बनत नाहीत व्यवस्थित. म्हणून जशी गरज असेल तसेच आपण गोळे बनवून लाटून घेणार आहोत. तर इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता मी लाटून घेतो. सर्वात आधी थोडंसं पीठ आपण पसरवून घेऊयात. सर्वात आधी हातानेच थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण लाटूयात. हे बघा, आता आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे. हे बघा, आता गॅसवरती तवा ठेवून गरम केलेला आहे. आता आपण थोडंसं आधी बटर घालूयात. बटर घालून झाल्यानंतर आपण पराठा तव्यावरती घालूयात आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊयात. आता बटरच्या जागी तुम्ही तूप किंवा तेलही वापरू शकता. आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे. दोन्ही बाजूंनी चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे इतर पराठे मी करून घेतो. आता पराठ्यांसोबत खाण्यासाठी आपण रायता बनवूयात. त्यासाठी थोडंसं दही मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार दही कमी जास्त करू शकता. आता या दह्यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात. नंतर अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर चिरून घालूयात. नंतर इथे मी थोडीशी काळी मिरी घालत आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपला चविष्ट रायता तयार आहे. तसेच आपले पराठेही तयार आहेत. चला तर मग गरमागरम पराठे आणि रायता खाऊयात. तुम्ही हे पराठे टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही मेथी पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.